3 एप्रिल 2026 तुम्हाला आठवत असेल की नाशिक मधील दिंडोरी येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमावरून येताना एका कारचा अपघात विहिरीत पडून झालेला होता। त्या गोष्टीचं दुःख अजूनही कमी झालं नव्हतं की इथे आपल्या समोर आता मसवळमधील एक पिकअपचा जो अपघात आहे, जो विहिरीमध्ये पडून झालेला तो दिसतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 2 महिन्यामध्ये झालेलं हे एक मोठं दुसरं प्रकरण आहे। आता याच्यात जर आपण पाहिलं तर मृतांची संख्या अप्रॉक्सिमेटली सेम आपल्याला दिसते आणि तेव्हाही विहिरीला हे का नव्हतं त्याबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला होता। पण आता याच्यामध्ये नवीन प्रश्न आपल्याला दिसतोय की ही घटना बघा, तुम्हाला माहिती आहे नाशिकला झालेली, त्या कठडा नव्हता त्यामुळे ही घटना झाली होती। आता याही विहिरीला कठडा नव्हताच, म्हणजे ही दुसरी घटना आहे की विहिरीला कठडा नाही त्यामुळे कोणतेही वाहन त्या विहिरीमध्ये जाऊन काय झालेलं, इथं अपघात झालेला आहे। आता ही घटना तुम्हाला माहितीये, ज्या घटनेमध्ये आपण पाहिलं होतं की पूर्णच्या पूर्ण एसयूव्ही कार या पूर्ण विहिरीमध्ये गेलेली होती आणि त्याच्यात पूर्णच्या पूर्ण दरोडे कुटुंब जे आहे यांचा याच्यामध्ये हे झालेला होता। आता या सर्व गोष्टींवरती जेव्हा प्रश्न उपस्थित झाले, त्या विहीर मालकालाही अटक करण्यात आली आणि हे मॅटर अजूनही क्लोज झालं नव्हतं, तर आपल्याला अजून एक अपघात ज्यामध्ये देवदर्शनावरून आलेलं एक कुटुंब याचा विहिरीमध्ये पडून जे आहे त्या पिकअप गाडीचा अपघात झालेला आहे। इथं आपण पाहू शकतो पंढरपूरच्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला। 8 ते 9 जणांचा याच्यात मृत्यू झालेला आहे आणि काही लोकांना वाचवण्यात यश सुद्धा आलेलं आहे। देवदर्शनासाठी हे सर्व लोक गेलेले होते। माळशिरस तालुक्यात तांदळवाली गावाजवळ हा अपघात झालेला होता। याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न आपल्याला दिसतोय की कशा पुढे हे सगळं होतंय, ह्या सर्व अपघाताचं नेमकं कारण आपण शोधलंय का? कारण कितीतरी विहिरी आजही अशाच असतील, त्या विहिरींना कंपाऊंडिंग नसेल, मग आपण तो वेळ पाहतोय की अशा प्रकारची घटना पुढे घडणार। तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक मोठा प्रश्न आहे की येत्या 2 ते 3 महिन्यात एवढा मोठा अपघात झालाय, यावर अजूनही काही अशा विहिरी असतील त्यांच्यासाठी काही कंपाऊंडिंग केलेलं आहे की नाही। कारण अशा प्रकारच्या जर गोष्टी वारंवार होत असतील तर कुठंतरी या सर्व गोष्टी आपण म्हणू शकतो उघड्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा कोणतंही वाहन तिथून जातंय तर अनावधानानं म्हणा किंवा काही काळजी न घेतल्यामुळे म्हणा किंवा एखाद्या वेळेस अपघात सदृश्य परिस्थितीमध्ये अशा घटना आपल्याला होताना दिसतात। यावरती काहीही उपाययोजना आपल्याला दिसत नाही। बघा, धक्कादायक हा स्पॉट होता माळशिरस मधील भीषण अपघातानंतर सातारा पंढरपूर मार्गावरील हा धोकादायक स्पॉट समोर आलाय आणि याच महामार्गावरील पिलीव गावातून जाणाऱ्या कालव्यावर संरक्षण कठडे नसल्याने, पुन्हा दिसतंय आपल्याला कालव्यावर संरक्षण कठडे नसल्याने ग्रामस्थ आणि प्रवासी धोकादायक प्रवास इथं करत होते ऑलरेडी। नीरा उजनी कालव्यावरती हा असलेला पुलाला संरक्षण कठडे नसल्याने हे समोर आलंय। NSRDC ला वारंवार पत्रव्यवहार करूनही या पुलाचं संरक्षण कठडे उभारण्यात आलेले नव्हते। म्हणजे कितीतरी पत्रव्यवहार झाले होते, लोकांनी रिक्वेस्ट विनंत्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, पण अशी मोठी घटना होणार आणि त्यानंतर आम्ही हे सर्व करणार असा हा त्याचा गोष्टीचा हे दिसतोय, अर्थ दिसतोय। इथे बघा, यापूर्वी अनेक वाहनं या कालव्यात कोसळलेले आहे, मात्र तरीही प्रशासन दखल घेत नव्हतं। असं झालेलं आहे यापूर्वी, तरीही दखल घेण्यात आली नव्हती। सोबतच शाळेतील विद्यार्थी देखील इथून जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते। सोबतच पंचायत समितीचे उपसभापतींच्या कुटुंबातील व्यक्ती देखील याच कालव्यात पडून मृत्यू पावले होते। तरी पण येत्या 10 दिवसात त्या पुलावर कठडा केला गेला नव्हता, तर याच्यासाठी लोक आता आंदोलन करणार आहेत इथे। ठीक आहे, म्हणजे खूप भयानक परिस्थिती आहे की आपल्याला जीवाची पर्वा नाहीये लोकांच्या। ठीक आहे, म्हणजे असा घटना झाल्यानंतर शासनाला प्रशासनाला जाग येते किंवा त्यांना काही मदतही देण्यात येते, पण त्या मदतीनं जीव भरून नाही येऊ शकत। यामध्ये कितीतरी लोकांचे आपण पाहतोय प्राण जात आहेत आणि अशा जर गोष्टी कुठं असतील त्या गोष्टींकडे सरकारनं आता लक्ष दिलं पाहिजे, कारण भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आज जर आपण काही पावलं उचलली नाही तर भविष्यात अशा घटना थांबणार नाहीयेत। ठीक आहे, तर या सर्व विषयांबद्दल तुमचं मत तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। या सर्व प्रश्नांचं आपण इथं अवलोकन केलंय, पण आता याच्यावरती उपाय करणं हे आपल्या आजूबाजूतील ग्रामस्थांनी किंवा सर्व लोकांनी याच्यावरती प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे। तिथेही पत्रव्यवहार झाले, पण त्यावर काही जो निर्णय घ्यायला पाहिजे होता तो घेण्यात आला नव्हता। विहिरींना कठडे आहेत का किंवा मोकळे आहेत, अंधारात तिथून प्रवास लोक करतात का, वाहनं जातात का, ह्या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे आणि अशा कोणत्याही स्थळ
किंवा अशी ठिकाणं असतील त्यावर एकदम कारवाई करून, जसं रास्ता रोको आंदोलनासारखे जे पर्याय आहेत ते करून आपल्याला इथे उपाय काढणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की याला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांना तो शेअर करा ज्यांनाही असं वाटतं की आपल्या आजूबाजूला अशा कोणत्या तरी घटना घडू शकतात भविष्यात. कारण आपण आज काळजी नाही घेतली तर नक्कीच भविष्यात तो एक अपघात आपल्याला समोर दिसू शकतो. धन्यवाद.